देशातील प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी झपाट्यानं कमी 13 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी 50% घटली. केंद्रीय आयोगाच्या अहवालामुळे चिंता वाढली. मध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार भरपाई देणार. शासन निर्णय जाहीर. बाधित शेतकऱ्यांसाठी 164 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर. रायगड जिल्ह्यातील जंजिरा किल्ला 26 मे पासून पर्यटकांसाठी बंद. पावसाळी सुरक्षेसाठी जंजिरा 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय. सप्टेंबरमध्ये किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाणार. तीर्थक्षेत्र आणि गडकिल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारकडून 993 कोटींचे आराखडे मंजूर. विकास कामांना वेग देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. उत्तराखंडच्या योगनगरी रेल्वे स्थानकावरती मोठा अपघात टळला. शंटिंग करताना उज्जैनी एक्सप्रेस अचानक रुळावरनं घसरली. घटनेत ट्रेनच्या 3 डब्यांचं मोठं नुकसान. जीवितहानी नाही. गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानींविरोधातील सर्व आरोप मागे. अमेरिकेतील दोघांविरोधातले खटले कायमस्वरूपी बंद. लाचखोरी आणि फसवणुकीचे खटले मागे घेत दिलासा.